गुडघे सुजणे, कंबर पाठ मान दुखणे, मणक्याची चकती सरकणे, झीज होणे, हातापायांना मुंग्या येणे, संधिवात, आमवात, फ्रोझन शोल्डर किंवा पॅरालिसिस या सगळ्या वेदनांवर आता आयुर्वेदिक उपाय. विजयी भव आयुर्वेद. गुडघे व मणक्यांच्या विकारावर विशेष आयुर्वेदिक उपचार केंद्र. नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. पुणे त्रिमूर्ती चौक, धनकवडी. मुंबई दादर पश्चिम. आजच संपर्क करा. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ढाणेवाडी, खेराडेवांगी, उपाळे वांगी, तोंडोली परिसरातील शेतीसाठी पाणी मिळण्याची अपेक्षा लवकरच पूर्ण होणार आहे. या भागातील शेतकरी अनेक वर्षांपासून पाण्याच्या तुटवड्याने त्रस्त आहेत आणि हा निर्णय त्यांच्या जीवनात मोठा दिलासा देईल. संग्रामसिंह देशमुख यांनी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच जलसंपदा विभाग आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ यांच्याकडे या समस्येची गंभीर दखल घेण्याची मागणी केली होती. त्यांच्याच प्रयत्नामुळे टेंबू योजनेअंतर्गत हिंगणगाव बुद्रुक तलावामधून ढाणेवाडी व परिसरातील शेतीसाठी पाणी पुरवठा करण्याच्या योजनेला गती मिळाली. या योजनेअंतर्गत सर्वेक्षणासाठी जलसंपदा विभागाने निविदा प्रक्रिया राबवली असून काम सुरू आहे. मागील सुमारे 1 महिन्यांपासून ढाणेवाडी, खेराडेवांगी, उपाळे वांगी, तोंडोली परिसरातील प्रत्यक्ष पाहणी आणि सर्वेक्षण सुरू आहे. या सर्वेक्षणात पाईपलाईनचा मार्ग, तांत्रिक बाबी, भूभागाची रचना तसेच पाणी पुरवठा व्यवस्थेसाठी आवश्यक सर्व बाबींचा सखोल अभ्यास केला जाते. योजना प्रत्यक्षात आली की ढाणेवाडी, खेराडेवांगी, उपाळे वांगी, तोंडोली परिसरातील शेतीला मोठा दिलासा मिळणार असून पाण्याअभावी अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे. या योजनेमुळे शेती उत्पादन वाढीसही चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. सुरू असलेल्या सर्वेक्षणात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी गावातील नागरिक व शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सहकार्य करावे तसेच सर्वेक्षण व्यवस्थित पार पाडण्यासाठी लक्ष ठेवावे असे आवाहन करण्यात आले. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या विशेष प्रयत्नांमुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच ढाणेवाडी व परिसरातील शेतीसाठी पाणी उपलब्ध होईल अशी अपेक्षा ग्रामस्थ व शेतकरी व्यक्त करीत आहेत. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.